भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता? तब्बल 90 वर्षांनी आला दुर्मिळ महायोग. यावर्षी 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. रक्षाबंधनाचा हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा होतो, जेव्हा बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात. हा सण केवळ राखी बांधण्यापुरता मर्यादित नसून तो भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. भद्राकाळ कधी संपणार? यावर्षी रक्षाबंधनावर भद्राची छाया आहे, परंतु घाबरून जाण्याची गरज नाही. भद्रकाळ 8 ऑगस्ट रोजी दुपारी रात्रीचे 2:12 वाजता सुरू होईल आणि 9 ऑगस्ट रोजी दुपारी रात्रीचा 1:52 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 9 ऑगस्ट रोजी तुम्ही संपूर्ण दिवसभर रक्षाबंधन साजरा करू शकता. राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त. ज्योतिषशास्त्रानुसार 9 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी एक खास शुभ मुहूर्त आहे. सकाळी 5:30 पासून दुपारी रात्रीचा 1:20 पर्यंत. या दरम्यान बहिणींना आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी एकूण 7 तास 50 मिनिटांचा वेळ मिळेल. रक्षाबंधनासाठी इतर शुभ मुहूर्त. या रक्षाबंधनाला अनेक दुर्मिळ शुभ मुहूर्त जुळून येत आहेत. असे मुहूर्त गेल्या 90 वर्षांतून पहिल्यांदाच येत आहेत. शोभन योग ऑगस्ट 10 रोजी रात्रीचे 2:15 पर्यंत. ब्रह्म मुहूर्त पहाटेचे 4:22 पासून पहाटेचे 5:04 पर्यंत. अभिजित मुहूर्त दुपारचे 12:17 पासून दुपारचे 12:53 पर्यंत. या मुहूर्तांमध्येही बहिणी आपल्या भावांना राखी बांधू शकतात. राखी बांधताना किती गाठी बांधणे शुभ असते? राखीला 3 गाठी बांधणे शुभ मानले जाते. या प्रत्येक गाठीचे खास महत्व आहे. पहिली गाठ ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी असते. दुसरी गाठ ही बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी असते. तिसरी गाठ ही बहीण आणि भावाच्या नात्यात गोडवा आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी असते. राखी बांधण्याचे नियम आणि योग्य दिशा. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे असते. दिशा. राखी बांधताना बहिणीचे तोंड पश्चिम दिशेला असावे, तर भावाचे तोंड उत्तर पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते. तिलक. भावाला अनामिकेने करंगळी शेजारचे बोट तिलक लावून त्यावर अक्षत तांदूळ लावावे आणि त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी. मनगट. राखी नेहमी भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधावी. हे नियम पाळून रक्षाबंधनाचा सण अधिक शुभ आणि खास बनवता येतो. रक्षाबंधनाचा शास्त्रीय विधी आणि साहित्य. रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी येथे शास्त्रीय विधी आणि त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती दिली आहे. लागणारे साहित्य: राखी, कुंकू, अक्षता, पाण्यात ओल्या केलेल्या, निरांजन, मिठाई, एक ताट किंवा ताम्हण. डोक्यावर घालण्यासाठी टोपी, फेटा किंवा रुमाल. विधीची प्रक्रिया. सुरुवात. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ व्हावे. घरातील देवदेवतांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. साहित्याची तयारी. वरील सर्व साहित्य एका ताटात किंवा ताम्हणात व्यवस्थित ठेवावे. देवपूजा. हे ताट घेऊन देवघरात जावे आणि आपल्या कुलदेवतेला किंवा बाळकृष्णाला एक राखी अर्पण करावी. स्थान निश्चिती. राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व दिशेला असावे. असे मानले जाते की यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद मिळतात. डोक्यावर वस्त्र. भावाने डोक्यावर टोपी, फेटा किंवा रुमाल घालावा. टिळा आणि अक्षत. बहिणीने सर्वात आधी भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावावा. टिळा लावल्यानंतर अक्षता लावाव्यात आणि आशीर्वाद म्हणून भावाच्या डोक्यावर टाकाव्यात. औक्षण. त्यानंतर बहिणीने भावाचे औक्षण करावे. राखी बांधणे. औक्षण झाल्यावर भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी. शक्य असल्यास राखी बांधताना मंत्र म्हणावा, ज्यामुळे राखीच्या धाग्यात शक्ती येते. मिठाई आणि भेटवस्तू. राखी बांधल्यावर एकमेकांना मिठाई भरवावी. त्यानंतर भावाने बहिणीला भेटवस्तू द्यावी आणि तिच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करावी. नमस्कार. जर भाऊ मोठा असेल तर बहिणीने त्याला नमस्कार करावा. बहीण मोठी असल्यास भावाने तिला नमस्कार करावा. राखी बांधताना म्हणावयाचे मंत्र. राखी बांधताना येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबद्ध नामे रक्षे माचल माचल. टिळा लावताना सिंधूरम सौभाग्यवर्धनम पवित्रम पापनाशनम आपद हरते नित्यम लक्ष्मीस्तिष्ठती सर्वदा. तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.